नमस्कार मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंड 4 ज्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो ती 24 तारखेला संपलेली होती आणि त्यामधून काही जागा शिल्लक राहिलेल्या होत्या. परंतु जुन्या नोटीस प्रमाणे 24/9/2024 ही या टोटल ऍडमिशन प्रोसेसची लास्ट तारीख होती, ज्यामुळे परत कॉलेजमध्ये जर जागा शिल्लक राहिल्या तर ऍडमिशन भेटणार नाही असं सीईटी सेलनी डिक्लेअर केलं होतं. परंतु काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चुकले असल्यामुळं त्याचबरोबर काही विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ नाही शकल्यामुळं बऱ्याचशा कॉलेजमध्ये जागा या थोड्याफार प्रमाणात रिक्त आहेत आणि या रिक्त जागेवरती विद्यार्थ्यांचा विचार करून परत एकदा या जागा नव्यानं भरण्याचा निर्णय सीईटी सेलनी घेतलेला आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे, याची प्रोसिजर कशी असणार आहे आणि आपल्याला काय करायचंय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊ तर या ठिकाणी 25 सप्टेंबर 2024 रोजी एक नोटीस आलेली आहे, जे नोटीस नंबर 5 एक कॅप राऊंड 4 एक्सटेंडेड म्हणून आलेली आहे. तर यामध्ये पहा नोटीस काय आहे. Many candidates did not edit their application form for round 4 institutional level round as per the schedule displayed on this website, and the colleges rejected their admission during the institute level round. Such candidates who have not got any admission in any round had approached the CET cell through various emails for giving one more chance for editing and considered their request for participation in extended institutional level round. The colleges has also requested to extend the round in the benefit of candidates. Hence, CET cell is allowing editing and option giving facility to desiring candidates as follows. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट दुरुस्त केले नव्हते. सीईटी सेलने त्यासाठी कॅप ऍप्लिकेशन एडिटिंगचा ऑप्शन दिला होता, परंतु काही जणांचं एडिट करायचं राहून गेलं होतं. काही विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरले नव्हते. तर अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला मेल केले, कॉल केले. त्यामुळे सीईटी सेलनी त्याचबरोबर काही कॉलेजेसमध्ये जिथं मॅनेजमेंट कोटा वगैरे आहे त्यांच्या सीट्स फुल नाही झाल्यामुळं त्यांनी देखील सीईटी सेलला रिक्वेस्ट केली की विद्यार्थ्यांच्या हितांचा विचार करून तुम्ही ही कॅप राऊंड एक्सटेंड करा. तर त्यानुसार सीईटी सेलनी ही काही कोर्सेसची डेट जी आहे ती इन्क्रीज केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपलं LLB 3 इयर आहे, एमएड आहे, बीपीएड आहे आणि एमपीएड आहे आणि त्याच्या तारखा अशा असणार आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, तर LLB 3 इयरचा विचार केला तर unadmitted candidates edit their application form, fill in online options, college choices for extended institutional level round admission. तर ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतंच कॉलेज भेटले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं परंतु त्यांचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाल्यामुळं, त्यांचा फॉर्म चुकल्यामुळं त्यांचं ऍडमिशन रिजेक्ट केलं, आता अशा विद्यार्थ्यांनी 28/9/2024 आणि 29/9/2024 या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं जर गरज असेल तर त्यांच्या फॉर्म मध्ये चेंजेस करायचे आहेत, कॅटेगरी चेंज करायची असेल किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेट वरचे मार्क्स चेंज करायचे असतील तर हे सर्व तुम्ही 28 आणि 29 ला करू शकता. आणि याच वेळेत लगेच फॉर्म एडिट झाल्यानंतर तो लॉक करायचा आहे आणि नवीन कॉलेज ऑप्शन आपल्याला द्यायचे आहेत. आता कॉलेज ऑप्शन देताना काय करायचं आहे की सर्वच कॉलेजला या जागा रिक्त नाहीयेत. अगोदर आपल्याला चेक करायचं आहे की कोणत्या कॉलेजला सीट्स शिल्लक आहेत किंवा नाहीत. बऱ्याचशा कॉलेजमधल्या सीट्स या फुल झालेल्या आहेत. त्यामुळे मला तर असं वाटलं होतं की यावेळेस ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड एक्सटेंड होणार नाही, कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की गेल्या वर्षी जवळपास 500 जागा या शिल्लक राहिलेल्या होत्या, परंतु त्या जागा परत भरण्यासाठी 2-3दा एक्सटेन्शन दिलं होतं, परंतु तरी देखील 500 जागा शिल्लक राहिल्या. तर त्यानंतर मात्र एक्सटेन्शन दिलं नव्हतं आणि यावेळेस बऱ्याचशा कॉलेजमध्ये या सीट्स फुल झालेल्या एकही वॅकन्सी दिसत नाहीये. त्यामुळे आपल्याला अगोदर
कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे का नाही ते चेक करायचं आहे. ती कशी चेक करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात तिथं जागा रिक्त आहेत का, शिल्लक आहेत का, वॅकन्सी तिथं आहेत का हे चेक करा. असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन द्या. जर जागा नसतील तर ऑप्शन तिथं देऊ नका. जिथं जिथं कॉलेजच्या जागा शिल्लक आहेत तिथं कॉलेज ऑप्शन तुम्ही देऊ शकता. मग त्याच्या पुढची प्रोसेस असणार आहे, कॉलेज काय करेल, जसं या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये मेरिट लिस्ट डिक्लेअर केली तसं 30/9/2024 ला देखील परत एकदा मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे. आता ती कशी चेक करायची हे तुम्हाला समजलं असेल. तर समजलं नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानुसार या ठिकाणी तुम्ही तो चेक केल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तिथं तुम्हाला 30/9/2024 आणि 1/10/2024 2 दिवसामध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. 1/10/2024 ही या एक्सटेंडेड कॅप राऊंडची शेवट डेट असणार आहे. या तारखेनंतर परत एक्सटेन्शन मिळणार नाही किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. असं इथं नो ऍडमिशन आफ्टर 1/10/2024 कॉलेजेस अँड कॅन्डिडेट्स शुड टेक अ नोट ऑफ दिस. यानंतर कुठलंही ऍडमिशन होणार नाही असं सीईटी सेलनी इथं स्ट्रिक्ट वॉर्न केलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे राऊंड एक्सटेंड झालेले आहे. 28 आणि 29 या इम्पॉर्टंट डेट्स आहेत. जर तुमचा फॉर्म चुकला असेल किंवा तुम्हाला ऍडमिशन भेटलेलं नसेल तर तुम्ही 28 आणि 29 तारखेला परत नव्याने ऑप्शन द्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल की पाठीमागच्या इन्स्टिट्यूट लेवलला राऊंडला मी कॉलेज ऑप्शन दिले होते तर ते आता चालणार नाहीयेत. नवीन ऑप्शन तुम्हाला इथं द्यायचे आहेत आणि त्यानंतर 30/9/2024 आणि 1/10/2024 या दिवशी कॉलेजला जाऊन अप्रोच व्हायचं आहे. मेरिट लिस्ट नुसार ते ऍडमिशन देण्याचा प्रयत्न करतील. तरी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्टेड असाल तिथं जाऊन तुम्हाला एन्क्वायरी करायची आहे आणि जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.